राजकारणात जेव्हा सत्तेचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी केला जातो तेव्हा लोकशाहीचा श्वास गुदमरतो, परंतु शेवटी विजय हा सत्याचाच होतो। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून भाजपने ज्या दिल्ली दारू घोटाळ्याचा प्रचार करून आम आदमी पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्या प्रकरणाचा फुगा आता कोर्टातच फुटलाय। दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता केली आहे। पण हे केवळ निर्दोष सुटणे नाही, तर सीबीआय सारख्या देशातील सर्वोच्च तपास यंत्रणेला न्यायालयाने दिलेली एक मोठी चपराक आहे। न्यायालयाने सीबीआयला का फटकारले, भाजपचे आरोप कसे पोकळ ठरले आणि हा कथित घोटाळा एक राजकीय हत्यार होतं काय, आज आपण यावरच विस्ताराने चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। राऊस एव्हेन्यू न्यायालयाचे विशेष न्यायाधीश जितेंद्र सिंग यांनी दिलेला हा निकाल ऐतिहासिक आहे। न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलंय की अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा सादर करण्यात सीबीआय अपयशी ठरली आहे। न्यायाधीशांनी आपल्या निकालात काही अत्यंत गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत। न्यायालयाने म्हटले की हजारो पानांचे आरोपपत्र दाखल करूनही असा एकही पुरावा नाही जो केजरीवाल यांचा या कटात सहभाग सिद्ध करू शकेल। न्यायाधीश म्हणाले, मी पहिल्या दिवसापासून कबुली जबाबाची मागणी करत होतो, परंतु तो आरोपपत्रात दिला गेला नाही। सीबीआयचा कट रचण्याचा सिद्धांत हा निव्वळ एक अंदाज आहे, त्याला पुराव्यांचा कोणताही आधार नाही। शिवाय आरोपपत्रात अशी विधाने आहेत जी साक्षीदारांच्या जबाबांची मेळ खात नाहीत। अशातच न्यायाधीशांचं एक वाक्य खूप गाजतंय, कधी कधी जेव्हा तुम्ही खूप फाईल्स वाचता तेव्हा फाईल तुमच्याशी बोलू लागते। याचा अर्थ असा आहे की फाईल्स मधील विसंगती इतकी स्पष्ट होती की तपास यंत्रणेचा खोटारडेपणा उघड झाला। या प्रकरणात मनीष सिसोदिया यांना 2 वर्षे तुरुंगात राहावे लागले होते। त्यांच्यावर आरोप होता की त्यांनी दारू धोरण अशा प्रकारे बनवले ज्यामुळे ठराविक काही लोकांना त्याचा फायदा होईल, परंतु न्यायालयाने म्हटले की धोरण बनवणे आणि अंमलात आणणे ही प्रशासकीय प्रक्रिया आहे, यात कोणताही भ्रष्टाचार झाल्याचा किंवा पैशांची देवाणघेवाण झाल्याचा पुरावा मिळालेला नाही। तसेच ज्या कुलदीप सिंगला या प्रकरणात मास्टर माइंड किंवा पहिला आरोपी म्हणून गोवण्यात आले होते, त्यालाही निर्दोष सोडताना न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले। पुराव्याशिवाय एखाद्या व्यक्तीला मुख्य आरोपी बनवणे हे कायद्याचे उल्लंघन आहे असे ताशेरे न्यायालयाने ओढलेत। आता या प्रकरणाच्या राजकीय बाजूकडे वळूयात। भाजपने गेल्या 2 ते 3 वर्षात दिल्लीत या कथित दारू घोटाळ्यावरून अक्षरशः रान उठवले होते। प्रत्येक गल्लीत, प्रत्येक सभेत केजरीवाल भ्रष्ट आहेत असा प्रचार केला गेला। याचा परिणाम काय झाला तर आपच्या 5 प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकून सरकारचे काम ठप्प करण्याचा प्रयत्न भाजपने केला। दिल्ली आणि इतर राज्यातील निवडणुकांमध्ये या घोटाळ्याचा वापर करून आपची प्रतिमा मलिन केली गेली। एका सिटिंग मुख्यमंत्र्यांना कोणत्याही पुराव्याशिवाय 6 महिने तुरुंगात ठेवले गेले। आज न्यायालयाच्या निर्णयाने हे सिद्ध झाले आहे की हे सर्व आरोप केवळ राजकीय सूडबुद्धीने प्रेरित होते। लोकशाहीत विरोधकांना निवडणुकीत हरवण्याऐवजी तपास यंत्रणांचा वापर करून त्यांना तुरुंगात टाकणे ही एक धोकादायक प्रथा भाजपने सुरू केली आहे असेच दिसून येते। याशिवाय तपास यंत्रणा ह्या सरकारच्या हातचे भावले झाले आहेत हे देखील आता सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट झाले आहे। कोर्टाच्या या निर्णयानंतर अरविंद केजरीवाल यांनी अत्यंत भावुक परंतु आक्रमक प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले, सत्याचा विजय झाला आहे। हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा राजकीय कट होता। आम्हाला भ्रष्ट ठरवून आमचे मनोबल तोडण्याचा प्रयत्न झाला, परंतु आम्ही झुकलो नाही। मनीष सिसोदिया यांनीही इंस्टाग्रामवर सत्यमेव जयते लिहित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे आभार मानले। ते म्हणाले की मोदींच्या संपूर्ण यंत्रणेने आम्हाला बेईमान ठरवण्याचा प्रयत्न केला, परंतु आज आम्ही कट्टर प्रामाणिक असल्याचे सिद्ध झाले। कायदेतज्ञांच्या मते हा निकाल सीबीआयच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो। जर संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीला विना पुरावा तुरुंगात टाकले जाऊ शकते तर सामान्य माणसाचे काय? तपास यंत्रणांनी राजकीय नेत्यांच्या हातचे भावले बनू नये हीच अपेक्षा यावेळी न्यायालयाने व्यक्त केली आहे।
सीबीआयने माहिती सीलबंद पाकिटात देणे आणि न्यायाधीशांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त करणे हे दर्शवते की पारदर्शकतेचा अभाव होता. खोदा पहाड निकला चुहा या म्हणीप्रमाणे 2 वर्ष डोंगर पोखरल्यानंतर कमीत कमी त्यातून उंदीर तरी निघायला हवा होता. मात्र जे आरोप लावले गेले ते कोर्टाच्या कसोटीवर टिकले नाहीत. यामुळे हे स्पष्ट होते की राजकीय फायद्यासाठी यंत्रणांचा वापर करणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. शेवटी विजय सत्याचाच होतो असं म्हटलं जातं. मात्र सत्याचा विजय हा शेवटीच का होतो, सुरुवातीला का नाही, हा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे.